सकाळ स्वास्थ्यम 2023. उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या प्रस्तावित नवीन फौजदारी कायद्यात अर्थात IPC मध्ये 7 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. अलीकडेच अदानी समूहाच्या अदानी पोर्टला अमेरिकेकडून मोठा निधी मिळालाय. श्रीलंकेतल्या कोलंबो बंदर टर्मिनल्सच्या विकासासाठी अमेरिकन सरकारकडनं $553 दशलक्ष निधी प्राप्त झालाय. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तर आजच्या चर्चेतल्या बातमीमध्ये रोहित पवार यांनी केलेलं विधान कशा प्रकारे चर्चेत आलंय ते जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला दिवाळीच्या प्रदूषणाच्या बातमीनं. दिवाळीत फटाक्यांमुळे दिल्ली NCR मध्ये प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा वाढली आहे. दिवाळीच्या संध्याकाळपर्यंत 218 वर असलेला AQI हा दिवाळीनंतर दुसऱ्याच दिवशी 999 वर पोहोचलाय. दिल्लीतल्या आनंद विहार, जहांगीरपुरी, RK पुरम, ओखला श्रीनिवासपुरी तसंच वजीरपूर, बवना आणि रोहिणी इथंही प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलंय. एकीकडे फटाक्यांमुळे AQI पातळी वाढली आहे, तर दुसरीकडे व्हिजिबिलिटी देखील घटल्याचं पाहायला मिळालंय. इंडिया गेटच्या आजूबाजूची परिस्थिती तर इतकी बिकट होती की 100 मीटर अंतरावरही स्पष्ट दिसणं अवघड झालं होतं. दिवाळीपूर्वीच दिल्ली NCRच्या AQIची पातळी ही 999 पर्यंत वाढली होती, पण त्यानंतर झालेल्या पावसानं थोडा दिलासा मिळाला होता. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत स्वच्छ हवेचा गेल्या 8 वर्षातला विक्रम सुद्धा मोडला गेला होता. अनेक वर्षांनंतर दिवाळीत दिल्लीकरांना आकाश निरभ्र पाहायला मिळालं. दिवाळीपूर्वीच प्रदूषणामुळे ही बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीत फटाके आणि फटाक्यांची विक्री, साठवणूक किंवा वापरावर बंदी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत दिल्ली NCRच्या जनतेनं जोरदार फटाके फोडले आहेत. दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक प्रदूषण झालंय. दिल्ली NCR मध्ये यावर्षी दिवाळीनंतर झालेल्या प्रदूषणानं अनेक रेकॉर्ड्स मोडकळीत काढले आहेत. यापूर्वी 2016 मध्ये AQI हा 431 पर्यंत नोंदवण्यात आला होता. त्यानंतर 2020 मध्ये 441 तो झाला, तर 2021 मध्ये 382 झाला. 2019 मध्ये 337 इतका तो नोंदवला गेला होता. महत्वाचं म्हणजे 0 ते 50च्या दरम्यान AQI हा चांगला मानला जातो. 51 ते 100च्या दरम्यान समाधानकारक, 101 ते 200च्या मध्ये मध्यम आणि 201 ते 300 पर्यंत खराब, तर 401 ते 500 मध्ये AQI हा आरोग्यासाठी गंभीर मानला जातो. पण दिवाळी नंतर मात्र प्रदूषणाची ही पातळी किती वाढली आहे याचा अंदाज मात्र आपल्याला लावता येतो की दिवाळीपूर्वी PM 2.5 ची पातळी 56 ppm पार्ट प्रति मिलियन या मर्यादेत होती, जी दिवाळीच्या दिवशी वाढून 2000 ppm च्या पुढे गेली होती. सध्या ती 1000 ppm पेक्षाही जास्त आहे. संसदीय समितीविषयक एक महत्वाची बातमी आता ऐकूयात. निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या प्रस्तावित नवीन फौजदारी कायद्यात अर्थात IPC मध्ये 7 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. पण यावर संसदीय समितीनं आक्षेप घेतला असून ही शिक्षा खूपच जास्त असल्याचं म्हटलंय. 10 वर्षांचा तुरुंगवास. भाजपचे खासदार ब्रिजलाल यांच्या अध्यक्षतेखाली गृहव्यवहार विषयक संसदीय स्थायी समितीनं या संदर्भात निरीक्षण नोंदवलंय. भारतीय न्याय संहितेनं उतावीळपणानं आणि निष्काळजीपणानं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणणाऱ्या आणि त्या घटनास्थळावरनं पळून जाणाऱ्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास सुचवलाय. घटना किंवा घटना पोलीस किंवा घटना दंडाधिकाऱ्यांकडे
तक्रार करण्यास अयशस्वी झाल्यास हे कलम कायम ठेवावं की नाही याबद्दल अधिक विचार करणं आवश्यक आहे. ऐकूयात पॅनलनं नक्की काय शिफारस केली आहे. समितीला असं वाटतंय की कलम 104(1) अंतर्गत दिलेली शिक्षा IPCच्या कलम 304(a) अंतर्गत समान गुन्ह्याच्या तरतुदीच्या तुलनेत जास्त आहे. म्हणून समितीनं शिफारस केली आहे की कलम 104(1) अंतर्गत प्रस्तावित शिक्षा कमी केली जाऊ शकते. ही शिक्षा 7 वर्षांपासून 5 वर्षांपर्यंत असावी असं पॅनलनं नमूद केलंय. याच गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहितेनुसार 304(a) म्हणजे जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल किंवा निष्काळजीपणानं कोणतेही कृत्य करून दोषीच्या मनुष्य हत्येचा पुरावा नसेल तर त्याला 2 वर्षांच्या कालावधीपर्यंतच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल. समितीचं असं मत आहे की BNSचं कलम 104(2) भारतीय घटनेच्या कलमाच्या 20(3) याच्या विरोधात असू शकतं. यामध्ये असंही म्हणण्यात आलंय की गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडलं जाणार नाही. समितीनं असं निरीक्षण नोंदवलंय की सर्वोच्च न्यायालयानं भारतीय राज्यघटनेच्या कलम 20(3) द्वारे साक्षीदार या शब्दाचा अर्थ तोंडी तसंच कागदोपत्री पुराव्यांचा समावेश करून व्याप्ती वाढवलीय, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला बळजबरी करता येणार नाही. अदानी समूहाविषयीची एक महत्त्वाची बातमी आता ऐकूयात. अलीकडेच अदानी समूहाच्या अदानी पोर्टला अमेरिकेकडनं मोठा निधी मिळालाय. श्रीलंकेतल्या कोलंबो बंदर टर्मिनल्सच्या विकासासाठी अमेरिकन सरकारकडनं $553 दशलक्ष निधी प्राप्त झालाय. अदानी समूहाच्या म्हणण्यानुसार हा निधी मिळाल्यामुळे अदानी पोर्टनं परदेशात आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार गौतम अदानी यांचा मुलगा करण यानं गेल्या आठवड्यात कोलंबोमध्ये श्रीलंकन अधिकारी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर अमेरिकन सरकारकडनं मिळालेल्या निधीबाबत दावा केला होता. कोलंबोमधल्या अदानी यांच्या नेतृत्वाखालच्या कचरा कंटेनर टर्मिनलला US सरकार हे US इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून निधी देते. यासह परदेशात अदानींच्या बंदर व्यवसायाच्या विस्तारामुळे हिंदी महासागरातल्या चीनच्या वर्चस्वावरही परिणाम होणार आहे. आता व्यावसायिक जागतिक स्तरावर अदानी बंदर हा नवा पर्याय म्हणून उदयास आलाय. अदानी पोर्ट ही भारतातली सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर कंपनी आहे. यात 14 देशांतर्गत टर्मिनल्स आहेत, जे 600 दशलक्ष मेट्रिक टन क्षमता हाताळू शकतात. करण अदानी यांच्या मते आता अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड शेजारील देशांमध्ये संधी शोधते. यामध्ये बांगलादेश तसंच टांझानिया आणि व्हिएतनाम यांसारख्या पूर्व आफ्रिकन आणि दक्षिण पूर्व एशियाई देशांशी संभाव्य व्यापाराचा समावेश आहे. याशिवाय कंपनी याआधीच श्रीलंका आणि इस्रायलमध्ये विकासात भागीदार आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. पुणे शहरातल्या ससून रुग्णालयातल्या अधिष्ठातापदी डॉक्टर विनायक काळे यांची निवड करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पुणे शहरात काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार घडला होता. ससून रुग्णालयात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. याच प्रकारामुळे ससून चर्चेत आलं होतं. या ड्रग्ज रॅकेटनंतर अधिष्ठाता तथा डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आलं होतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून शाळांच्या मूल्यांकनासाठी प्रत्येक राज्यानं शाळा गुणवत्ता मूल्यांकनाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांच्या मूल्यांकनांसाठी निकष निर्मितीचा आराखडा तयार करण्यासाठी काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून SQAAF म्हणजेच स्कूल क्वालिटी अशुरन्स अँड ॲक्रेडिटेशन फ्रेमवर्क तयार केलं जात आहे. त्यासाठी राज्यभरातल्या तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. बॉलिवूड भाईजान सलमान खानचा टायगर 3 हा चित्रपट मोस्ट अवेटेड चित्रपट होता. 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर टायगर 3 चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र त्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात सलमानच्या चाहत्यांनी कहरच केलाय. तो व्हिडिओ म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथला एक व्हिडिओ आहे. त्यात चाहत्यांनी थेट सिनेमा हॉलमध्ये फटाके फोडले आहेत. काही मिनिटातच चाहत्यांनी हॉलमध्ये फटाक्यांची आतिषबाजी केली आहे आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. आता मात्र सलमाननं या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत म्हटलंय की मी टायगर 3 चित्रपट चालू असताना थिएटरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याचं ऐकलंय. हे धोकादायक आहे.
स्वतःला आणि इतरांना धोका न देता चित्रपटाचा आनंद घेऊया, सुरक्षित राहा, अशी ट्विट सलमाननं केली आहे, ज्याची आता चर्चा होतीये. भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातलं सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली बोर्ड आहे, हे सर्वच जण जाणतात. मात्र BCCI आणि त्याचे पदाधिकारी दुसऱ्या देशाचे क्रिकेट बोर्ड चालवतात, असा आरोप झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. श्रीलंका क्रिकेट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ICCनं नुकतंच श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं निलंबन केलंय. त्यानंतर आता श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगानं BCCI सचिव जय शहा हे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला नकारात्मकरित्या प्रभावित करतायत असा आरोप केलाय. त्यामुळे आता वेगळ्याच वादाला तोंड फुटलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. अजित पवार गटानं विकास निधी वाटपात न्याय मिळत नसल्यामुळे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आहे. याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार गटातल्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि याच वेळी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना जास्त निधी मिळतो, तर अजित पवार गटातल्या आमदारांना कमी निधी मिळतो, अशी खंत असल्याची माहिती आहे. यावर आता राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया समोर येते. या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले आहेत की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी ते नाराज आहेत असं जाणवतं, पण नाराजगी वेगळ्या कारणांवर असू शकते. भाजपची प्रथाच अशी आहे की नेत्यांना दुसऱ्या पक्षाकडनं आपल्या पक्षाकडे आणावं, खोटी आश्वासनं द्यायची, ती आश्वासनं पाळायची नाहीत. या लोकनेत्याची ताकद भाजप हळूहळू कमी करते. तीच गोष्ट अजित पवार यांच्या बाबतीत भाजपनं केली आहे, असं आमचं सगळ्यांचं मत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. भाजपकडनं दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्यामुळे आमदारांमध्ये नाराजी आहे, असा दावा रोहित पवार यांनी केलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.